अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स रंगतंय. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6ही नगरसेवक नॉट रिचेबल आहे अशी मोठी चर्चा होती. मात्र 6ही नगरसेवक कुठेच नाही, गायब नाहीये. सोबतच आम्हो सर्वांचं ऐकमत आहे ही निव्वळ अफवा असल्याचे आमदार नितीन देशमुख म्हणाले. दरम्यान अकोल्यातील पक्ष कार्यालयात 6 नगरसेवकांना बोलवत महत्वाची बैठक बोलावली आणि देशमुखांनी 6ही नगरसेवक सोबत आणि एकमत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान भाजप आणि काँग्रेसकडून राजकीय जोडतोडीसाठी ताकदीचे प्रयत्न सुरू आहे. या सत्तेच्या खेळात अकोल्यात प्रत्येक नगरसेवक आणि अगदी छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्त्व आलंय. तर सत्ता स्थापनेत महत्वाची आणि किंगमेकरची भूमिकाही वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. दरम्यान लवकर आमचा निर्णय कळवणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे. काय या शहरामध्ये काँग्रेसची आणि भाजपची अशी परिस्थिती निर्माण आहे. जोपर्यंत शिवसेना ज्याच्या सोबत जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सत्ता स्थापन होऊ शकत नाही. मग काँग्रेसची असू द्या का भारतीय जनता पार्टीची असू द्या, म्हणून दोन्ही पक्षावाले असं संभ्रम निर्माण करतात ही आमच्या सोबत आहे. अद्यापर्यंत आमचे 6 नगरसेवक आम्ही एका ठिकाणी बसलेलो आहोत आणि पक्षाची आणि नगरसेवकाची चर्चा करून निर्णय त्यामध्ये घेण्यात येईल. पुढच्या काही गोष्टी चर्चा जी आहे कोणासोबत जायचं वगैरेच्या संदर्भात, कोणासोबत जायचं, काय जायचं, नगरसेवकाची चर्चा करायची, पक्षप्रमुखाची चर्चा करायची. कारण की इथं तर आम्हाला आमची दोन्ही पक्षावर नाराजी आहे आजच्या तारखेत. काँग्रेसने बी आम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये सहकार्य केलं नाही आणि भारतीय जनता पार्टीनं आमचं नगरसेवक फोडण्याचं कामच केलं. म्हणून दोघांबद्दलही आमची नाराजी आहे. परंतु तरी नगरसेवकाची चर्चा करायची, पक्षप्रमुखाची चर्चा करायची आणि योग्य निर्णय तो निश्चितपणे घेतला जाईल.